आज आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्ह्यातर्फे डीसीपी साहेबांना भेटायला आलो होतो। आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज डीसीपी साहेबांना भेटलो। आज कल्याण पूर्वेला जी घटना घडलेली आहे, एका मागोमाग एक दोन घटना घडल्या ज्या अत्याचाराच्या आहेत। हा जो कल्याण पूर्वेला जी कायदा व्यवस्था अयोग्य चालू आहे त्या संबंधित आम्ही भेटायला आलो होतो। आज आम्ही डीसीपी साहेबांना भेटल्यानंतर डीसीपी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या अत्याचाराच्या दोन घटना घडलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई जशी आपण पुण्याला केलेली आहे की 2 महिन्यात त्याचा निकाल लागलेला आहे आणि त्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा आता होणार आहे, तर तुम्ही त्याचप्रमाणे कारवाई करावी आणि आपल्या इथले जे दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई होऊन त्यांना दोषी ठरवावं आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। डीसीपी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांच्या आता जी कारवाई करायची ती त्याच पद्धतीने होईल। त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे की जे पुण्याचे पोलीस अधिकारी होते त्यांनाच त्यांनी इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्याकडूनच ही कारवाई करून घेणार आहेत आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई होऊन दोषींना आपण म्हणून आम्हाला सर्वांना खूपच रोष आहे, म्हणून आज आम्ही त्वरित सर्व आलेलो आहोत। कारण की एकामागे एक दोन घटना कल्याण पूर्वेत आणि त्या पण इतक्या लहान चिमुरड्यांवर घडत आहेत, तर त्या गोष्टीवर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे युवा जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही सर्व पदाधिकारी आलेलो आहोत आणि ह्यावर ठोस निर्णय म्हणून आम्हाला डीसीपी साहेबांकडून हे उत्तर मिळालंय का ही केस आम्ही फास्ट ट्रॅकवर नेण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच त्या फास्ट ट्रॅकने जेव्हा निर्णय भेटेल तेव्हाच आमच्या सगळ्या महिलांना मनाला शांती वाटेल आणि आम्ही आम्हाला सेफ फील करू। त्यासाठी आम्ही पुन्हा डीसीपी साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतोय का लवकरात लवकर ही केस तुम्ही फास्ट ट्रॅकवर न्यावी।